लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलेल्या विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्यास प्रभाग क्रमांक 23 मधील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलेल्या विकास कामांच्या भूमिपूजन नाशिक त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त होणाऱ्या विविध विकास कामांना गुरुवार दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 5,657 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला। कुंभमेळ्यानिमित्त सुरू होणाऱ्या विविध विकास कामांमुळे नाशिक शहरासह जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे। या कामांमुळे जिल्ह्यातील पायाभूत सोयीसुविधा बळकट होऊन रोजगाराला चालना मिळणार आहे। ठक्कर मैदान, एबीपी सर्कल, त्र्यंबक रोड, नाशिक येथे हा कार्यक्रम दिमाखात संपन्न झाला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, अजित पवार, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, छगन भुजबळ, दादाजी भुसे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, आमदार, खासदार या कार्यक्रमास उपस्थित होते। या कार्यक्रमास प्रभाग क्रमांक 23 मधील ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी, युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रमास उपस्थिती लावली। माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी, संध्याताई कुलकर्णी, अध्यक्ष आदिशक्ती स्त्री प्रतिष्ठान, संयोजक वैभवदादा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री विघ्नहरण गणेश देवस्थान, डीजीपी नगर 1 येथून 3 बसेसमध्ये परिसरातील महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक, युवक युवती यांनी सभेसाठी बसमध्ये रवाना झाले। भारतीय जनता पार्टीचा देवेंद्र जी आप आगे बढ़ो। जय श्रीराम। आज नाशिक पुण्यनगरीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे लाडके नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे नाशिकमध्ये येत आहेत। तसेच उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, अजित पवार साहेब हे सुद्धा नाशिक पुण्यनगरीमध्ये आज येत आहेत। आपली नाशिक नगरी ही सिंहस्थ कुंभाची नगरी आहे। दर 12 वर्षांनी येणारा सिंहस्थ हा विकास कामाची पर्वणी नाशिक शहरामध्ये घेऊन येत असतो आणि त्याच निमित्ताने जिल्हा परिषदेच्या ऑफिसची मोठी एक अद्ययावत एक बिल्डिंगचं उद्घाटन आहे आणि त्याचबरोबर 6,000 पेक्षा जास्त कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजनासाठी आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नाशिक शहरामध्ये येत आहेत। त्यानिमित्ताने प्रभाग क्रमांक 23 मधून माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी यांच्या माध्यमातून 250 पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक ही सभा ऐकण्यासाठी आम्ही इथून निघालेलो आहोत। आदरणीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये जी बुलेट ट्रेन सुरू केलेली आहे विकासाची, त्याचाच एक भाग म्हणून नाशिक शहराचा सुद्धा सिंहस्थाच्या निमित्ताने खूप मोठा विकास होणार आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही सगळेजण मुख्यमंत्र्यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहे। त्यामुळे प्रभाग क्रमांक 23 मधून मोठ्या संख्येने आम्ही सगळे मुख्यमंत्र्यांना ऐकण्यासाठी पीटीसी ग्राउंडवर निघालेलो आहे। मोठ्या संख्येने इथे नागरिक उपस्थित आहेत, त्यांचं मी आमच्या भारतीय जनता पार्टीतर्फे मनपूर्वक त्यांचं अभिनंदन आणि धन्यवाद मानते। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.